नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 9वी भूगोल आपला विषय भूगोल आहे आणि या भूगोलामध्ये आजचा घटक आहे प्रकरण क्रमांक 8 अर्थशास्त्राशी परिचय। अर्थशास्त्राशी परिचय हा भाग घेत असताना आपण अर्थ म्हणजे काय, अर्थ ज्याला म्हणतो त्याला आपण पैसा असं म्हणतो, आणि या पैशावरच आपली सगळी व्यवस्था अवलंबून असते, म्हणजेच अर्थव्यवस्था। मग त्यामध्ये घर असेल, म्हणजे कुटुंब असेल, किंवा आणखी इतरही काही समजा देश असेल, राज्य असेल, ह्या सगळ्या ज्या काही घटक आहेत, हे जे सगळे घटक आहेत, ह्यांचं जे काही गणित असतं ते सर्व पैशावर अवलंबून असतं। आणि त्या पैशाचा उपयोग कोणत्या ठिकाणी आणि किती आणि कसा करायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागतं। आता या ठिकाणी तुमच्या समोर एक तक्ता दिलेला आहे। या तक्त्यामध्ये एक कुटुंब प्रमुख आहेत, त्यांचं नाव आहे श्री संपत आबा डोके, व्यवसाय नोकरी, राहणार पिंपळगाव जोगवा, जिल्हा नाशिक। यांचं महिन्याचं हे अंदाजपत्रक आहे। आता नोकरीवाला माणूस म्हटला तर त्याला महिन्याचा एक पगार ठरलेला आहे, एक वेतन ठरलेलं आहे, आणि त्या पगारामध्ये त्यांनी आपल्या महिन्याला किती खर्च करायचा हे त्याचं एक अंदाजपत्रक या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। जसं, आणि हे जे अंदाजपत्रक असतं हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं। महिन्याला येणारा जो काही भाग आवक असते, येणारा पैसा असतो, मग तो नोकरीच्या मार्गाने असेल, व्यवसायाच्या मार्गाने असेल, हे जे उत्पन्न जे असतं त्यातून किती आपल्याला कोणत्या ठिकाणी खर्च करायचा आहे हे आपल्याला ठरवावंच लागतं। आणि हे ठरवल्याशिवाय आपलं जे काही अंदाजपत्रक आहे ते पूर्ण होऊ शकत नाही। नाहीतर मग आलेला पैसा वाटेल तसा खर्च करून आपल्याला चालणार आहे का? नाही। तर ठीक आहे, आपण या संपत आबा डोके यांचं हे अंदाजपत्रक जे आहे ते आपण बघूया। त्यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार इथे महिन्याचा किराणा, त्यामध्ये धान्य आहे, कडधान्य आहे आणि साबण, तेल यासारखे वस्तू आहेत। त्यांचा अंदाजे खर्च त्यांनी सांगितलाय की 5,000 रुपये। नंतर आठवड्याचा भाजीपाला, प्रत्येक आठवड्याला 500 रुपयाचं गणित त्यांनी केलेलं आहे। अशी महिन्याच्या अंदाजे 4 आठवडे आहेत आणि या 4 आठवड्याला जवळजवळ 2,000 रुपये खर्च येतो भाजीपाल्याला, भाजीचा। त्यानंतर रविवार आहे एक आठवड्याचा वार, सप्ताहाचा वार। त्यासाठी त्या दिवसाचा एका रविवारचा खर्च, म्हणजे रविवारच्या दिवशी काहीतरी वेगळं बनवलेलं असेल, आणि त्यासाठी इतर खर्च म्हणून 300 रुपये, म्हणजे प्रत्येक आठवड्याला 4, म्हणजे 300 गुणिले 4 आठवडे म्हणजे 1,200 रुपये ते झालेले आहेत। त्यानंतर कामाच्या ठिकाणाचा प्रवास खर्च, म्हणजे घर ते काम,
यासाठी त्याला महिन्याला 1500 रुपये खर्च येतोय. नंतर दररोजचा वैयक्तिक खर्च म्हणजे त्याचा स्वतःचा 50 रुपये, असे 30 दिवसाचे 1500 रुपये झाले. दुधाचा खर्च 50 गुणिले 30 दिवस म्हणजे 1500 रुपये. मनोरंजन म्हणजे समजा आपला टी व्हीचा वगैरे काही रिचार्ज असेल, काही असेल, त्यासाठी 500 रुपये आहे. मोबाईलचे रिचार्ज मारले समजा 2000 रुपये, घरामध्ये 4-5-6 व्यक्ती आहेत त्या, आणि म्हणून 2000 रुपयाचा रिचार्ज मारलेला असेल. आता एकूण खर्च हा 15,200 हा त्याचा आहे. म्हणजे अशा प्रकारे हे त्याचं महिन्याचं अंदाजपत्रक. आता हे अंदाजपत्रक हे त्याच्या कुटुंबाचं झालं. असंच अंदाजपत्रक कोणत्याही घटकाचं असतं. मग ते दुकान असेल, कंपनी असेल, कारखाना असेल, किंवा राज्य असेल, ग्रामपंचायत असेल, जे घटक असतात त्या सर्वांना अंदाजपत्रकाशिवाय काम करता येत नाही. आपल्या देशाचं सुद्धा अंदाजपत्रक असतं, आणि देशाचं अंदाजपत्रक फेब्रुवारी महिन्यामध्ये हे जाहीर होत असतं की या वर्षामध्ये किती काय काय योजना आखायच्या आहेत, किती खर्च करायचा आहे, हे अंदाजपत्रक पहिल्यांदा जाहीर केलं जातं. आता त्याचा एकूण पगार किती आहे? 20,000 रुपये दाखवला ह्या माणसाचा, संपत आबा डोकेचा. मग आता एकूण खर्च किती आहे? 15,200. आणि मग खर्चापेक्षा जमा अधिक आहे. खर्च 15,200, जमा होतात महिन्याला 20,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय झाला की खर्चापेक्षा त्याच्याकडे पैसे जमा जास्त झालेले आहेत, आणि दर महिन्याचं त्याचं जे बजेट आहे ते बजेट अधिक चांगलं आहे, असं इथे आपल्याला सांगता येईल. म्हणजे जर त्याच्या पगारातून पैसे वाचतायत, जवळजवळ 4,800 रुपये त्याचे वाचलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ त्याचं बजेट चांगलं आहे, त्याचं अंदाजपत्रक चांगलं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आता इकडे एक असाच खर्च दाखवलेला आहे. समजा या महिन्याचा खर्च याच्याप्रमाणे याच्या दाखवलेला आहे, आणि त्यामध्ये मासिक उत्पन्न रुपये 22,000 आहे. मग हा जो खर्च आहे, हा खर्च जर पाहिला तर तुमचं उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी तुम्ही या महिन्यात कोणत्या प्राधान्यक्रम देणार? म्हणजे इथे उत्पन्न आहे 22,000 रुपये, आणि महिन्याचा खर्चही 22,000 रुपये होतोय. याचा आपल्याला ताळमेळ बसवायचा आहे, होणारा खर्च आणि उत्पन्न याचा. मग कोणत्या उपक्रमाला, कोणत्या घटकाला प्राधान्य देणार असं सांगितलंय. मग इकडे दिलाय वाहन खर्च आहे, शिक्षणाचा खर्च आहे, घर खर्च आहे, औषध आणि आरोग्याचा खर्च आहे, विद्युत बिल आहे, घर भाडं आहे. असं हे गणित बसवायचं आहे. मग इथे आपल्याला पहिल्यांदा जे काही प्राधान्य द्यायचं असेल ते कशाला देणार, की औषध आणि आपलं आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी आपण प्राधान्य द्यावं लागेल पहिल्यांदा. त्यानंतर आपलं जे काही समजा घर भाडं असेल ते पूर्ण करावं लागेल. नंतर विद्युत बिल भरावं लागेल, आणि शिक्षणाचा जो काही खर्च आहे तोही पूर्ण करावाच लागणार आहे. आणि त्याच्यानंतर वाहन खर्च इथे आपल्याला काटकसर करता येऊ शकते, घर खर्चामध्ये काटकसर करता येऊ शकते, आणि हे सगळं केलं तरच आपलं जे बजेट आहे हे बजेट जे असतं ते बजेट व्यवस्थित आपलं होऊ शकतं. आणि अशाच प्रकारचं बजेट हे प्रत्येक कुटुंबाला हे तयार करावं लागतं. आता या अर्थशास्त्राचा एक भागमध्ये, अर्थशास्त्र ही संज्ञा जी आहे ती ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. आता याचा अर्थ काय आहे, की याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यामध्ये बरेचसं साम्य आहे.
वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे समजतं. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा, त्याला हाव म्हटलं गेले, आणि मर्यादित, दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावाचे, शहरांचे, राज्यांचे, देशांचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. यामध्ये अर्थशास्त्रामुळे आपल्याला काय समजतं? वेळ, पैसा, श्रम, भूमी ही साधनं जी आहेत याचा प्रभावीपणे वापर करायचा आहे हे आपल्याला अर्थशास्त्रामुळे समजलं. आता आणखी या विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि लिओनेल रॉबिन्स यांनी सांगितलं की अमर्याद गरजा म्हणजे हाव आणि मर्यादित, दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आता गरजा आपल्या अमर्याद आहेत. एक गरज संपली की दुसरी गरज, दुसरी संपली की तिसरी. परंतु जी काही साधनं असतात, उपयोगाची साधनं, ही कशी आहेत? मर्यादित आहेत, दुर्मिळ आहेत आणि त्याला पर्यायी आणि उपयोगाची साधनं जी असतात ती उपलब्ध असली पाहिजे. यांचा सगळ्यांचा मेळ घालणारं जे काही शास्त्र असतं त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. जसं म्हटलं की कुटुंबाचं आर्थिक व्यवस्थापन असतं, ही संज्ञा हा तयार झालेला ही शब्द. आणि अर्थ म्हणजेच काय, की कौटुंबिक व्यवस्थापन, की आपल्याला माहिती की अर्थाशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. शेवटी अर्थ हा भाग फार महत्त्वाचा आहे आणि यातूनच वेळ, पैसा, श्रम, भूमी ही जी साधनं आहे ही प्रभावी आहेत. परंतु याचा वापर कसा करायचा हे कशामुळे समजलं आपल्याला? अर्थशास्त्रामुळे. गरजा कितीही असल्या अमर्याद तरी त्याचा ताळमेळ मात्र आपण जुळवून घ्यायचा आहे, हे आपल्याला अर्थशास्त्राने शिकवलेलं आहे. आता या अर्थव्यवस्थेचे काही प्रकार आहेत. जसे यामध्ये भौगोलिक दृष्टीने सुद्धा विचार करायचा असतो, की भौगोलिक दृष्टीने जर विचार केला तर विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण, त्याचबरोबर वस्तू आणि सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजेच अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेला एक शब्द म्हटलं की अर्थव्यवस्था म्हणजे काय, की अर्थव्यवस्था म्हणजेच याचा अर्थ की भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था. आता इथे एक विशिष्ट भूप्रदेश आहे, त्या ठिकाणी उत्पादन किती आहे, किती होत आहे आणि त्याचं वितरण किती केले जाते आणि त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा किती सेवा दिली जाते त्या वस्तूमुळे, ह्याचा एक संबंध आहे आणि त्या संबंधाचं एक उपक्रम म्हणजेच काय? अर्थशास्त्र. आता या अर्थशास्त्राचे म्हणजेच अर्थव्यवस्था. अर्थशास्त्र म्हणजे एक अर्थव्यवस्था आहे की भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजेच अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था. दुसरी आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता इथे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था असं दोन भाग दाखवलेला आहे, परंतु मुख्य मुद्दा हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा आला. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तीकडे असते. म्हणजे खाजगी एका व्यक्तीकडे हे सगळं असतं. उत्पादनाची साधनं त्यांचीच असतात, मालकी त्याचीच असते, व्यवस्थापन त्याचंच असतं. कमाल नफा मिळवणे हा त्याचा एक उद्दिष्ट असतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू काय असतो? फक्त नफा मिळवणे हे त्याचा हेतू आहे. आणि ही जी व्यवस्था आहे, जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. दुसरा अर्थव्यवस्थेचा प्रकार म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. यामध्ये ही जी समाजवादी अर्थव्यवस्था आहे यामध्ये
समाजवादी व्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधणे हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ चीन, रशिया या देशांनी अशा प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणजे इथे जे काही आहे ते समाजाच्या मालकीचं असं सांगितलं गेलेलं आहे आणि समाजाचं कल्याण साधणं हा त्या समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. त्यानंतर आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व असतं. या अर्थव्यवस्थेत नफा आणि सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. उदाहरणार्थ भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम यासारख्या देशांनी अशा प्रकारची मिश्र अर्थव्यवस्था ही स्वीकारलेली आहे. म्हणजे इथे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचं सहअस्तित्व असतंच. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा सहसंबंध राखला जातो. म्हणजेच इथे जी मिश्र अर्थव्यवस्था आहे, सार्वजनिक आणि सामाजिक या दोघांचं हित इथे साधलं जातं. तर अशा प्रकारची अर्थव्यवस्था ही भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम यासारख्या देशामध्ये आहे. म्हणजे एकंदरीत भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे अर्थव्यवस्थेचे तीन. त्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्र खाजगी भांडवलदाराच्या हातात असतात. ती अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. आता देश काल परत्वे या व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये काही फरक आढळून येतात. तात्विकदृष्ट्या ज्या अर्थव्यवस्थेचे निखळ भांडवलशाही असे वर्णन करता येईल अशा स्वरूपाची भांडवलशाही अर्थव्यवस्था आज ही विशिष्टपणे भांडवलशाही राष्ट्र म्हणून ओळखली जातात. अशा अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा पश्चिम जर्मनी यासारख्या राष्ट्रातूनही अस्तित्वात आहेत. औद्योगिक भांडवलशाहीचा उदय इंग्लंडमध्ये 18व्या शतकाच्या अखेरीस झाला. यापूर्वीचा युरोपच्या इतिहासातील सुद्धा 4 दशकांचा कालखंड हा व्यापारी भांडवलशाहीचा म्हणजे मर्चंट कॅपिटलिझम कालखंड म्हणून ओळखला जात असला तरी या कालखंडात विविध कारणांनी झालेल्या व्यापार विकासामुळे व्यापारी वर्गाच्या हातात संचित झालेलं धन त्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे भांडवलशाहीमध्ये काय झालेलं आहे की व्यापारी वर्गाच्या हातामध्ये हे सगळं धन संचित झालेले असं सांगितलं जाते. परंतु या ठिकाणी अमेरिकी संयुक्त संस्थाने किंवा पश्चिम जर्मनी ही भांडवलशाही राष्ट्र म्हणून ओळखली जातात आणि इथे या भांडवलशाहीचा उदय मात्र इंग्लंडमध्ये 18व्या शतकाच्या अखेरीला झालेला आहे. तर इथे उत्पादनाची साधनं ही एका मालकाच्या हाती असतात. अर्थव्यवस्था त्याच्याकडेच असते. परंतु त्याचं स्वरूप हे काही काल नंतर बदललं गेलेलं आहे. जसं अर्थव्यवस्थेचे प्रकार मगाशी सांगितलं त्यामध्ये बघा भांडवलशाही अर्थव्यवस्था बघा इथे काय काय दाखवलंय की घर भाडं, वाहन खर्च, शिक्षण खर्च, घर खर्च, औषध आणि आरोग्य, विद्युत बिल असं हे मोठं मोठं एक बजेट इथे दाखवलं गेलेलं आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जो काही म्हणजे कधी कधी मंदी पण येऊ शकते. उद्योजक असतात त्यांच्या हातामध्ये हे सगळं असतं आणि त्यामुळे धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थे म्हणजे बघा काय दाखवलंय की सगळं मुठ्ठीमध्ये असतं. कुटुंब, माणसं मुठ्ठीमध्ये असतात असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. एका व्यक्तीच्या हातामध्ये सगळी सत्ता दाखवली गेली, त्याच्याकडे संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था आहे. लोकांच्या हातामध्ये यामध्ये बरंच काही असतं आणि समाजाचं हित त्यामध्ये साधलं जातं. समाजवादी अर्थव्यवस्थेत जाळं संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आपल्याला दिसतं इथे सुद्धा आणि त्यातून आर्थिक विकास सुद्धा साधला गेलेला आहे. अर्थव्यवस्था आणखी एक प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आहे. इथे सर्व मजुरापासून तर सर्वच आलेलं आहे. मग या चित्रांमध्ये आपण पाहू शकतो
फळं आहेत, शेतकरी आहेत, कारखाने आहेत, सगळं आलेलं आहे त्याच्यात. हा मिश्र अर्थव्यवस्थेचा एक प्रकार आहे की मजुराला सुद्धा किंमत असते. आणि त्यातून आर्थिक विकास हा साधला जातोय. म्हणजे अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये जर प्रमुख वैशिष्ट्ये जर पाहिली आपण, तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर राजकीय सार्वभौमत्व हा एक भाग दाखवला आहे. इकडे व्यवसाय दाखवले गेलेले आहेत आणि भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन संपत्ती सामग्री इथे दाखवली गेली आहेत. या भागात लोकसंख्या दाखवलेली आहे. तर अशा प्रकारची प्रमुख वैशिष्ट्ये सुद्धा इथे सांगितली गेलेली आहे. मग आता हे पण लक्षात एक ठेवायचं आहे की अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. विविध विषय, व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे की मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात या अर्थशास्त्राचा जो काही वापर आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो अर्थव्यवस्थेमध्ये. आता इथे ॲडम स्मिथ यांना सुद्धा अर्थशास्त्राचे जनक म्हणून मानलं गेलेलं आहे. त्यांच्या संदर्भात आपण जर माहिती पाहिली तर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांच्या राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन्स या 1976 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशा प्रकारची व्याख्या ही केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 16 जून 1723 कॅलडी फाईक स्कॉटलंड आणि 17 जुलै 1790 एडिनबरा अशा प्रकारे त्यांचा तो कालखंड दाखवला आहे. स्कॉटलंड हे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आहे, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. त्यांना अर्थशास्त्र या विषयामध्ये अर्थशास्त्राचे जनक म्हणून मानलं जातं. त्यांचा वेल्थ ऑफ नेशन्स राष्ट्राची संपत्ती या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीशास्त्र आहे हे सांगितलेलं आहे. औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची समीकरणं त्यांनी या ग्रंथात मांडलेली आहे आणि भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्याख्येमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय? निरक्ष हस्तक्षेपाचे धोरण, भांडवल व संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम आणि वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन असं त्यांच्या व्याख्येचे काही मुद्दे आहेत. त्याचबरोबर अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे असंही सांगितले गेलेले आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण हा एक भाग आहे की सध्याची आर्थिक धोरणं ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहे. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे मुक्तपणे देशाच्या सीमापार असतो. प्रभाव जो असतो तो मुक्तपणे देशांच्या सीमापार असतो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेची एकरूप करणे. यामध्ये मुक्त व्यापार असतो. गुंतवणुकीवर सर्व बंधनं काढून टाकली जातात. तर अशा प्रकारे हे जागतिकीकरण असतं. म्हणजे एकंदरीत जागतिकीकरण जे आहे त्यामध्ये जी काही मुक्त अर्थव्यवस्था इथे सांगितली गेलेली आहे की ज्यामध्ये प्रत्येक देशाच्या सीमा म्हणजे ओलांडून जो व्यापार केला जातो त्यामध्ये हा भाग आलेला आहे. सगळी जी काही बंधनं असतात व्यापारावरची ती काढून टाकली जातात. आता अर्थव्यवस्थेची कार्य काय आहे तर प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही वेगळी असते.
तरी प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये ठरली असतात. अर्थव्यवस्थेची काही कार्य पुढीलप्रमाणे आहेत. कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे, उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे आणि भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे, उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. अशा प्रकारे अमर्याद गरजा व मर्यादित साधनं यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या अर्थव्यवस्थेत केला जातो. म्हणजे ही झाली अर्थव्यवस्थेची कार्य, की कोणत्या वस्तूचं किती उत्पादन करायचं याचा निर्णय घ्यायचा आहे, उत्पादन खर्चामध्ये किती काटकसर करता येईल याचाही निर्णय घ्यायचा आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप कसं करता येईल ह्याचाही निर्णय घ्यायचा आहे. नंतर भविष्य काळासाठी आर्थिक गरजा भागवण्यासाठी काय काय तरतुदी करता येतील हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. उत्पादन कोणासाठी करायचं, सामान्यांसाठी करायचं की सगळ्यांसाठी करायचं की श्रीमंतासाठी करायचं याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेता येतो. तर अशा प्रकारे गरजा मात्र अमर्याद असतात, परंतु साधनं कशी असतात, मर्यादित असतात आणि याचा हा मेळ घालताच आला पाहिजे आणि तो मेळ घालण्याचं काम या अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं. इथे एक तक्ता दिलेला आहे, आपण पाहू शकतो. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था. या तक्त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था जर्मनी, जपान, अमेरिका. व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे, कमाल नफा. समाजवादी अर्थव्यवस्था चीन, रशिया. व्यवस्थापन सरकारकडे, समाज कल्याण, हित. मिश्र अर्थव्यवस्था भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम. व्यवस्थापन खाजगी व्यक्ती व सरकारकडे, नफा व समाजकारण यांचा समन्वय. तर अशा प्रकारे हा एक तक्ता आहे. या वर्तुळामध्ये सुद्धा तीच माहिती आपण भरू शकतो. इथे सुद्धा व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे, मग त्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलेले त्या ठिकाणी ही माहिती भरू शकता. भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम तेच इथे दिलेलं आहे की मिश्र अर्थव्यवस्था आहे ही. नंतर इकडे दिलं आहे समाज कल्याण ही साधनं जो आहे तो समाजवादी अर्थव्यवस्था भाग झालेला आहे. इथे समाजवादी अर्थव्यवस्था आपण लिहू शकतो. म्हणजे हा जो वर्तुळ आहे हे दिलेलं आहे हे आपण या तक्त्यावरून सुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल. आता अर्थशास्त्राची सुरुवात जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता जी चित्र पाहिली त्यावरून तुम्हाला एक समजलं असेल की आदिमानवापासून मानवाचा प्रवास भटकंतीपासून ते स्थिर अवस्था जी त्याला शेतीच्या शोधामुळे मिळाली त्या अवस्थेपर्यंत झाला आणि आता या अवस्थेनंतर मानवाची वस्तू विनिमयाकडे देवाणघेवाणीची जी स्थित्यंतर झाली त्यामुळे अर्थशास्त्राची सुरुवात झाली. म्हणजेच अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक बाजूंचा विचार करते असं आपण म्हणू शकतो. अर्थशास्त्र आणि आपलं दैनंदिन जीवन याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला तुमच्या आईने 100 रुपये देऊन दुकानातून 1 किलो साखर आणायला सांगितली तर तुम्ही साखरेचा भाव विचारून 1 किलो साखरेचे पैसे देऊन बाकीचे पैसे घरी घेऊन येता. याचाच अर्थ काय झाला, अर्थशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता विनिमय पद्धत होती एक की जसजशी मानवाची मग अशी आदिमानवाचा एक भाग सांगितला की जशी मानवाची वेगवेगळ्या अवस्था म्हणून प्रगती होत गेली तशी तशी त्याने त्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या बदल्यात त्याच्याकडे वस्तू देण्यास सुरुवात केली. ह्याच पद्धतीला वस्तू विनिमय असं म्हटलं गेलं. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे आणि या वस्तूच्या विनिमय पद्धतीतूनच आजचा जो काळ आहे त्यामुळे त्याला व्यापार असं म्हटलं गेलेलं आहे आणि मानवाने वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण सुरू केली त्याला वस्तू विनिमय पद्धती असं म्हणतात. आता कधी कधी एक देश दुसऱ्या देशाबरोबर काही वस्तूची आयात करतो की तुम्ही आमच्याकडे या वस्तू जास्त आहे, जसं पेट्रोल आहे मग तुम्ही आमच्याकडे इकडे पेट्रोल जास्त आहे मग तुम्ही आम्हाला कच्चं ते द्या, आम्ही तुम्हाला अन्नधान्य पुरवतो, असाही हा त्यामध्ये भाग असतो आणि त्याचं मूल्य हे ठरवलं जातं. अर्थशास्त्रामध्ये वेळ, पैसा, श्रम, भूमी, साधनं आणि मानव हे सगळं एका अर्थशास्त्रामध्ये भोवती गोलगोल फिरत असतं. मानव हे मानवाशी निगडीत असतं. वेळ आहे, पैसा आहे, श्रम आहे, भूमी आहे, साधनं, पण त्या सगळ्यांचा एक भाग म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये बजेट असतं. बजेट सादर करायचं असतं, त्यामध्ये चर्चा केली जाते, वित्त विभागामार्फत ते तपासणी केली जाते, अनुदान जर असेल त्यामध्ये मागण्या केल्या जातात, त्याचं कायद्यात रूपांतर केलं जातं आणि अशा प्रकारे हे बजेट हे सुद्धा प्रसारित केलं जातं. मग अर्थशास्त्र म्हणजे काय?
अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनॉमिया या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन. समाजातील विविध आर्थिक घटकाशी संबंधित मानवी वर्तणुकीचा स्वतंत्र असा अभ्यास म्हणून अर्थशास्त्राचा विकास झालेला आहे. याचाच अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्राचं कार्य यामध्ये खूप साम्य आहे. म्हणजेच ही जी माहिती आहे ही अर्थशास्त्राची माहिती अनेक तज्ज्ञांनी आपल्या मतांनी सांगितली गेलेली आहेच. अर्थशास्त्राच्या मते विविध व्याख्या आहेत. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीशास्त्र आहे. प्राध्यापक मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अनंत गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ साधताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. अशा 3 तज्ज्ञ जे आहेत, या 3 व्यक्ती जे आहेत, जसं एक ॲडम स्मिथ, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल आणि लिओनेल रॉबिन्स यांनी 3 प्रकारच्या व्याख्या या अर्थशास्त्राच्या सांगितलेल्या आहेत. आणखीन एक आहे पॉल अँथनी सॅम्युएल्सन. यांचा जन्म इंडियाना अमेरिका परगण्यात झाला. हे पहिले असे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होते ज्यांनी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवलं. त्यांच्या मते अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची साम्राज्ञी आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. जसं ॲडम स्मिथच्या बाबतीमध्ये आपण तर माहिती पाहिलेली आहेच. अल्फ्रेड मार्शल यांनी सुद्धा यांच्या मते काय सांगितलं की प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा त्यांनी ग्रंथ लिहिला 1890ला. आणि त्यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यांनी पुरवठा आणि मागणी, सीमांत उपयोगिता आणि उत्पादन खर्च यांच्या कल्पना मांडलेल्या आहेत. लिओनेलने काय सांगितलं की हे जहागीरदार घराण्यात आलेले, परंतु ते ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विभागामध्ये अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख होते. त्यांनी 1932 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व, नॅचर ऑफ सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की अनंत गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ साधताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. तर अशा प्रकारे या अर्थशास्त्राच्या व्याख्यासुद्धा तुम्हाला काही सांगितलेल्या आहेत. मग अर्थशास्त्राचा अभ्यास का करायचा आहे? या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मानव बुद्धिमान आणि आहे आणि समाजप्रिय प्राणी आहे. त्याचबरोबर सतत वाढत जाणारी लोकसंख्या, अमर्याद गरजा, मर्यादित साधनसंपत्ती आणि मर्यादित साधनसंपत्तीचा आणि अमर्याद गरजांचा मेळ घालण्यासाठी एक भाग. यासाठी आपल्याला या सगळ्यांचा भाग कसा आहे की जसं हा समाजप्रिय प्राणी आहे, बुद्धिमान आहे, परंतु अशा पद्धतीने हा जो हे जे चक्र आहे या चक्रानुसार आपल्याला त्या मानवाला चालायचं असतं. आणि त्याचा संबंध या अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करायचा, का करायचा याच्याशी आहे. अर्थशास्त्र अभ्यासामधून दैनंदिन गरजासाठी मानव परस्परावलंबी आहे. अर्थशास्त्रामुळे दृष्टिकोन व्यक्तीचा विस्तारतो व समतोल विचारांना सहाय्यक ठरतो. व्यावहारिक मूल्य अर्थशास्त्राचे ज्ञान उपभोक्त्याला उत्पन्नानुसार खर्चाची मांडणीस मदत करते. त्यातून अधिक समाधान मिळते. उत्पादकाला साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करून अधिक नफा मिळू शकतो. शिवाय किंमत निश्चितीस मदत होते. शासन संस्थेच्या बाबतीमध्ये बेरोजगारी, भाववाढ, दारिद्र्य या समस्या जाणून घेणे शक्य होते. शिवाय राजकोषीय धोरण, कर योजना आखण्यासाठी मदत होते. अर्थव्यवस्थेसाठी महसूल मिळवण्यासही मदत होत असते. हा एक भाग झाला शासन संस्थेचा. आणि अर्थव्यवस्था बघा ही कशावर अवलंबून आहे, कशावर आहेत, वस्तू ज्या आहेत यावर सगळी ही अर्थव्यवस्था अवलंबून असते. या ठिकाणी काही चित्र दाखवलेली आहेत अर्थव्यवस्थेच्या संदर्भात. माणसाच्या मागण्या, व्यक्ती व वेळ आणि स्थान पुरवते वेगवेगळे असतात, तिथे ही चित्र दाखवली आहेत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.